अनादि निर्गुण प्रगटली भवानी, आईचा जोगवा जोगवा मागीन, आईचा जोगवा जोगवा मागीन. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, आईचा जोगवा जोगवा मागेन, आईचा जोगवा जोगवा मागेन. हॅलो फ्रेंड्स, ओळखलात का मला? मी रुपाली. गाण्यावरून तुम्हाला ओळखलं असेल की माझा विषय कोणता आहे. हां, बरोबर, ओळखलाच तुम्ही. मी आज तुम्हाला कुलदेवीबद्दल माहिती सांगणार आहे. बऱ्याच जणांना आपली कुलदेवी कोणती आहे हे ठाऊकच नसतं. सगळ्यांनाच नाही हं, ठराविक लोकांना, ठराविक कुटुंबामध्ये या गोष्टीबद्दल काहीच माहिती नसते आणि त्यातीलच मी सुद्धा एक आहे. मला ह्या 3 ते 4 वर्षामध्ये समजलं की कुलदेवी असते. नाहीतर आम्ही नेहमी कुलदेवाचे दर्शन करायचे, कुलदेवाला जायचं एवढंच करत होतो. कारण कुलदेवी असते या विषयाची आम्हाला काहीच माहिती नव्हती. मग बऱ्याच जणींच्या घरात असा प्रॉब्लेम असेल की कुलदेवीच माहिती नाही आहे. हां, पण कुलदेवी जर आपल्याला ठाऊक नसेल तर आपल्याला बऱ्याच संकटांना तोंड द्यावं लागतं. बऱ्याच अडचणी आपल्या आयुष्यात येतात. त्याविषयीच मी तुमच्याशी आज बोलणार आहे. जेव्हा आपल्याला आपली कुलदेवी ठाऊक नसते तेव्हा हा माझा आजचा विषय आहे. चला तर मग सुरुवात करूया. मी माझ्यावरूनच तुम्हाला सांगते. 3 ते 4 वर्षापूर्वी आमच्या घरात प्रॉपर्टीचे खूप वाद चालू होते. जे आम्हाला मिळायला हवे होते ते सुद्धा आम्हाला मिळाले नाही आणि त्याच्या आधी आम्हाला कुलदेवीचं काहीच माहिती नव्हतं. आम्ही नेहमी फक्त कुलदेवाला पूजत असत. आता तुमचं काय कुलदेव तुम्हाला माहितीच असेल, पण ज्यांना कुलदेवी माहिती नाही आहे त्यांनी काय उपाय करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. मग असंच आम्ही सुद्धा बऱ्याच आध्यात्मिक गुरूंची भेट घेतली. परत जे ग्रामपंडित असतात, पुजारी असतात त्यांच्याकडून माहिती घेतली. अशा ज्योतिष असतात त्यांच्याकडून माहिती घेतली. अशा सर्वांनी मिळून परत आपले जे घरात पूर्वीचे वडीलधारे असतात किंवा शेजारी पाजारी असतात यांच्याकडून आम्ही माहिती घेतली. या सगळ्या माहितीतून आम्ही एका निष्कर्षावर आलो की आपली कुलदेवी आहे. मग आम्हाला समजलं की आमचं कुठं चुकतंय, का चुकतंय. मग तुम्हाला जर समजत नसेल की तुमची कुलदेवी कोणती आहे तर तुम्हीसुद्धा चौकशी करा. आपल्या वडीलधाऱ्यांना विचारा, तुमच्या पुजाऱ्यांना विचारा. कुणी ना कोणी तुम्हाला याबद्दल काही ना काही माहितीही देईलच. किंवा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आमच्या गावामध्ये बाळूमामांचे मंदिर आहे. आता तुमच्या पण गावात शहरात मंदिर असेलच ना, ज्या मंदिराला तुम्ही जात असाल, ज्या देवाला तुम्ही मानत असाल तिथं. मग काय करायचं, आपण तिथे जाऊन कौल लावायचा. म्हणजे तो कौल सुपारीचा वगैरे असतो आणि वेगवेगळ्या प्रकारे लावतात. मग आम्ही कौल लावलं याचं कारण काय, म्हणजे आम्हाला असं कन्फ्युजन झालं होतं की 2 देवींची नावे निघाली. आता समजा एक अंबाबाईचं आणि एक रेणुका देवीचं. मग आता या दोघींपैकी आपली कुलदेवी कोणती आहे, मग हे ओळखण्यासाठी आम्ही कौल लावल्यानंतर रेणुका देवीचा कौल आम्हाला मिळाला. मग आम्ही वर्षातून एकदा तिथे ओटी भरायला जातो. घरात देवीची मूर्ती आणली, फोटो आणला, आरती सकाळ संध्याकाळ आम्ही आरती करतो, दिवा लावतो, देवीचे नामस्मरण करतो. मग तसंच तुम्हाला जर कुठूनच माहिती मिळत नसेल तर तुम्ही मंदिरात जाऊन कौल लावू शकता. आणि एका कौलमध्ये जर समजलं नसेल तर तुम्ही परत कौल लावून तुम्हाला एक ना एक त्यातून उत्तर मिळेल. मग आता हे कुलदेवीची प्राप्तीसुद्धा सहजासहजी होत नाही हं. आपली जर पूर्वपुण्य असेल, आपला जर कर्म आपले जर चांगले असतील आत्ताचे, तर आपल्याला नंतर का होईना आपली कुलदेवी कोणती हे समजते. नाही तर त्यातसुद्धा बरेच विघ्न येतात. लवकर आपण कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. पण आपण जर सातत्याने प्रयत्न करत राहिलो आणि जे पंडित असतात, गुरु असतात, पुजारी असतात ते सांगतील तसे आपण सर्व गोष्टी आध्यात्मिक क्षेत्रातील करत राहिलो तर आपल्याला नक्कीच यातून उत्तर मिळते. आता तुम्ही म्हणाल कुलदेवी एवढं काय, म्हणजे ज्यांना पटत नाही ते काय म्हणतात एवढं काय गरजेचं आहे. हो, आहे ना गरजेचं. कारण देवी म्हणजे काय असते, शक्ती, आणि देव म्हणजे शिव. मग ज्यावेळेस शिवशक्तीचं मिलन होतं तेव्हा एक वेगळीच नवीन ऊर्जा, एक नवीन ताकद
तयार होते, बरोबर ना. आता स्त्री शक्ती म्हणजेच देवी. मग आता स्त्रीमध्ये परमेश्वरानं कोणतं मोठं गुण दिलेलं आहे सांगा बरं. ती आई बनू शकते, पुढची पिढी जन्मास घालू शकते. मग ज्यावेळी शिवशक्तीचं मिलन होतं त्यावेळेला नवीन ऊर्जा निर्माण होऊन नवीन पिढी जन्माला येते. मग मला सांगा, नुसतं कुलदेव असून चालेल का हो? आपल्या वंशवाढीसाठी, आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या संरक्षणासाठी कुलदेवी आपल्याला माहिती असायला हवी ना. तिचे नामस्मरण आपण करायलाच हवे ना. मग तुम्ही विचार करा. आणि मी आत्ता पण हेच सांगते की तुम्ही जर तुमचं कर्म चांगलं असेल, तुमचं मन जर निर्मळ असेल, स्वच्छ असेल, तरच तुम्हाला कुलदेवीचा आशीर्वादसुद्धा प्राप्त होईल. तुम्ही वर करत असाल, हिचं वाईट होऊ दे, माझं चांगलं होऊ दे, मला सगळं मिळू दे, तर कुलदेवीसुद्धा तुमच्यावर प्रसन्न होणार नाही. त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देते. अगदी सोपं उदाहरण आहे, ते सर्वांनाच माहिती आहे, तुम्हाला सुद्धा माहिती असेल, पण मी सांगते. राम आणि रावणाचं तुम्हाला कथा माहीतच आहे, रामायण. मग रावणाकडे रामापेक्षा जास्त गुण असतात, म्हणजे सर्वच बाबतीत, आर्थिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या. पण रावणाला त्याचा अहंकार नडतो, बरोबर ना. त्याचा मोठेपणा त्याला नडतो आणि त्याचा सर्वनाश होतो. मग अगदी असंच आहे, तुम्ही जर मनाने निर्मळ असाल तरच तुम्हाला कोणत्या पण देवाची किंवा देवीची प्राप्ती होईल. तुमच्यात जर अहंकार असेल, मीच मोठा, मीच शहाणा, कुणाचं ऐकायचंच नसेल किंवा तुमचं मन निर्मळ नसेल सगळ्यांच्या बाबतीत, तर तुम्ही किती जरी पूजा अर्चा केला, काही केला तरी त्याचा काहीही उपयोग होणार नाही. म्हणून आधी मन निर्मळ ठेवा, सगळ्यांचं चांगलं चिंतन करा, सगळ्यांना जमल तेवढं चांगल्या लोकांना उपयोगी पडण्याचा प्रयत्न करा, कुणाच्याही पायात पाय घालू नका. मी तुम्हाला हे आधी आवर्जून सांगते आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्हाला आज मी कुलदेवीची माहिती देत आहे. त्यामुळे तुम्ही प्लीज माहिती करा तुमची कुलदेवी कोणती आहे, तिची मनेभावे तुम्ही ओटी भरा, तिची आरती करत जावा, तुम्हाला नक्कीच त्याचे फळ मिळेल. चला तर मग माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. असा एखादा नवीन विषय घेऊन परत भेटूया.